जय श्रीराम. नमस्कार. आपण या मागच्या विचार पुष्पामध्ये समजून घेतले की भाऊ असावा तर रामासारखा. आज आपण समजून घेणार आहोत पुत्र असावा तोही रामासारखा. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सकाळी सकाळी आपल्याला ज्यावेळेस कोणी रस्त्याने भेटताना अंधारात आपण रामराम म्हणतो, तेही रामराम म्हणतात. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, चाहे राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हजारो वर्ष झाले पण अजूनही राम आणि कृष्ण यांना जग विसरलेलं नाही आणि विसरणारही नाही. जब तक सूरज चांद रहेगा राम और कृष्ण का नाम रहेगा. आपण बघितलं की भाऊ असावा तर रामासारखा. आज आपण बघूया पुत्र असावा तर रामासारखा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या वेळेस तुम्ही विचार करा, राम राजा होणार आहे, संपूर्ण दरबार सजलेला आहे, प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, लोक नाचत आहे, जिकडे अयोध्या नगरी एकदम धूमधाम चालू आहे. आणि तितक्यात कैकेयी जाते आणि कैकेयी सांगते की राजकारभार रामाला नको तर माझ्या भरताला पाहिजे. तुम्ही तसं मला वचन दिलं होतं की तू ज्या वेळेस वचनामध्ये काही मागशील तर मी देईल. मी भरताचा राज्यकारभार मागत आहे. विचार करा, दशरथ राजांना किती दुःख झाले असेल की संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे, उद्या राम राजा होणार आहे, प्रचंड उत्साह आहे. आणि अशा उत्साहाच्या वातावरणात मी रामाला कसं सांगू की तुला 14 वर्ष वनवास. त्यामुळे भरत राजा दशरथ रडायला लागलेले. कळत न कळत ही बातमी रामापर्यंत गेली. विचार करा, राम किती प्रसन्न असेल, खुश असेल, किती आनंदात असेल. राम धावत धावत दशरथाकडे गेले आणि दशरथाला विचारलं काय झालं. दशरथाच्या डोळ्यात अश्रू होते. राजा दशरथाने सांगितलं, बेटा मी तुझी आई कैकेयीला एक वचन दिलं होतं की तू जे मागेल मी तुला देईल. त्यावेळेस तिनं ते मला काही मागितलं नव्हतं आणि आज तिनं सांगितलं ते वचन पूर्ण करायचं. ते वचन आहे बेटा, तुला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्यकारभार. त्यावेळेस राम म्हणाले, बस इतकंच. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. बाबा जीव गेला तर बेहत्तर, पण मी तुमचं वचन मोडणार नाही. इतिहासामध्ये काय नोंद होईल. त्यामुळे भरताला राज्यकारभार द्यायला मी तयार आहे आणि मी वनवासात जायला तयार आहे. तुम्ही निराश होऊ नका. तुमचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील. कसे पुत्र होते त्यावेळेस. आणि आजचे मुलं वडिलांना उलटून उत्तर देतात, हे मला पटत नाही, हे मी करणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे करून घ्या. विचार करा त्या काळच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीत किती जमीन आसमानचा फरक आहे. त्या काळचे लोक आशावादी होते. They were optimistic in their life, don't pessimistic. Because pessimistic man and woman can't progress in their life. Optimistic is life and pessimistic is death. आशा म्हणजे जीवन आणि निराशा म्हणजे मृत्यू. म्हणून ते लोक नेहमी आशावादी राहायचे. रामाने आपल्या वडिलांची आज्ञा मोडली नाही. मातृदेव भव पितृदेव भव ही संकल्पना जर कोणापासून शिकण्यासारखी असेल ते प्रभू रामापासून शिकण्यासारखे. म्हणून तर
म्हणतात ना राम राज्य पाहिजे, कारण राम राज्यामध्ये प्रेम होतं. आणि म्हणतात ना प्रेम असेल तर आम्ही कुणाला न भिओ, प्रेम असेल तर आम्हाला वाटतं संसार जीव, प्रेम असेल तर आम्ही कुणापुढं न वाकून, प्रेम असेल तर आम्हाला वाटतं हसते हसते जिना शिको. इतकी सुंदर संकल्पना राम राज्यामध्ये होते. म्हणून पुत्र असावा तर रामासारखा. नमस्ते.